मंत्रिमंडळ पायाभूत समितीने आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे। या 35 किलोमीटरमध्ये 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल, उर्वरित एलिव्हेटेड मेट्रो असेल। विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल। जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल। जवळपास 18,000 कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि PPP तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत, ज्यामध्ये 20% VGF केंद्र सरकारचा आणि 20% VGF हा महाराष्ट्र सरकारचा असेल आणि उर्वरित जे काही त्याचा खर्च आहे तो PPP ऑपरेटर आणेल। साधारणपणे ही मेट्रो 5 वर्षात पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आला आहे, पण मी त्याच्यामध्ये असे निर्देश दिले आहेत की 3.5 वर्षात ती पूर्ण झाली पाहिजे, अशा दृष्टीनं त्याचं पूर्ण प्लॅनिंग करावं। त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही बदल सांगण्यात आलेले आहेत। ते केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे 2 एअरपोर्ट तर जोडले जातील, पण त्याहीपेक्षा मुंबई आणि नवी मुंबईतला अतिशय महत्त्वाचा सगळा भाग हा देखील या मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे।